ओके. नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण ओरॅकल 11Gचं आपण इन्स्टॉलेशनबद्दल थोडीशी माहिती पाहिली होती. बट आज थोडंसं आपण काय करू की जो काही डेटाबेस असेल किंवा बॅकएंड असेल, ठीक आहे, बॅकएंडचा जो काही असेल त्याचं आपण एक बेसिक लेवलला काय करूया, थोडंसं त्याचा थिअरॉटिकल पार्ट थोडंसं आपण समजून घेऊया. देन आपली जे काही कमांड्स वगैरे असतील ते नंतर आपण स्टार्ट करून घेऊया. ठीक आहे. तर सर्वात अगोदर बेसिक म्हणजे काय आहे की बॅकएंड किंवा डेटाबेस हा नेमका काय असतो. जे काय आपण फ्रंट एंडला ऑपरेशन्स करतो, लाईक तुम्ही एखादा फोटो अपलोड करताय इन्स्टाला, फेसबुकला किंवा तुमच्या बँकेमधले कुठले ट्रान्झॅक्शन्स असतील ते फ्रंट एंडला आपण ऑपरेशन्स करतो, किंवा अदरवाईज कुठला डेटा आपण आतमध्ये जर इंटर करतोय, लाईक तुम्ही मेल आय डीचा पासवर्ड असेल किंवा ईमेल आय डी असेल, जो काही डेटा आहे ते पूर्णपणे आपण कुठं करतो, मॅन्युअली करतो, म्हणजे फ्रंट एंडला करतो. बट तो डेटा कुठं ना कुठं प्रत्येक वेळा तुम्हाला पासवर्ड चेंज करण्याची, अदरवाईज एक वेळेस फोटो तुम्ही ऍड केल्यानंतर परत तो फोटो तिथंच तो सेव्ह राहतो. तो सेव्ह राहतो मीन्स तो कुठतरी स्टोअर होतो. तो स्टोअर कुठं होतो, तर तो स्टोअर होतो तुमचा डेटाबेसमध्ये किंवा बॅकएंडला. त्याच बॅकएंडच्या गोष्टीवरती आपल्याला काय करावं लागतं, टेस्टिंग करावं लागतं, किंवा तिथंच आपल्याला जे काही नवीन नवीन डेव्हलपमेंट असेल किंवा एखादी क्लायंट असेल, तो क्लायंट आपल्या साईडनं कुठला तरी तो एखाद्या ऍप्लिकेशनवरती वर्कआउट करतोय, तर तो बॅकएंडमध्ये कशा प्रकारे सेव्ह केला जातो, डेव्हलपमेंट साईडनं पण केला जातो, प्लस मध्ये तो सेव्ह व्यवस्थित होत आहे की नाही ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी पण टेस्टर पण यूज करतो. ठीक आहे. सो त्याला थोडक्यामध्ये बॅकएंड टेस्टिंग किंवा बॅकएंड डेव्हलपर म्हणतात, किंवा डेटाबेस टेस्टिंग किंवा डेटा इंजिनियर वगैरे पण म्हणलं जातं. थोडक्यात या गोष्टीसाठी तुम्हाला लागतात एसक्यूएलचे कमांड. एसक्यूएल मीन्स व्हॉट की स्ट्रक्चरल क्युरी लँग्वेज. ठीक आहे. ही एक लँग्वेज आहे जी की पूर्ण कमांडवरती चालते किंवा सिंटॅक्स वरती चालते. ओके. त्यामध्ये डिफरंट डिफरंट कमांड्स आहेत. डिफरंट डिफरंट कमांड्सवरती तुम्हाला क्लॉजेस भेटतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही पण मेन जे आहेत, ठीक आहे, ठराविक जे मेन तुमचे कमांड्स आहेत ते मॅक्स टू मॅक्स 10 ते 15 आहेत, ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहिजेत. त्याच्यानंतर ना क्लॉजेस एकमेकांना अटॅच करून आपल्या त्यावरती वर्कआउट करावं लागतं. ते कशा प्रकारे केलं जातं काही नाही हे इन फ्युचरमध्ये आपल्याला पाहिजेच आहे. ठीक आहे. तर एसक्यूएलच डायरेक्टली सिक्वेल पण म्हणलं जातं. ठीक आहे. सिक्वेल हे पण असं पण म्हणलं जातं. ठीक आहे. सो एसक्यूएल काय आहे, तर जो काही तुमचा डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये तुम्हाला एखादा टेबल क्रिएट करायचं आहे किंवा डेटाबेस तुम्हाला एक नवीन क्रिएट करायचे, तर त्यासाठी तुमचा एसक्यूएल यूज केला जातो. देन एखादा रेकॉर्ड तुम्हाला आतमध्ये इन्सर्ट करायचे. ठीक आहे. त्या टेबलमध्ये एखादा रेकॉर्ड तुम्हाला इन्सर्ट करायचे, लाईक तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड जर लिंक करताय, तर तो रेकॉर्ड कुठं कोणी ना कोणी डेटाबेसमध्ये बसून तो कनेक्टिव्हिटी केलेला असतं, किंवा तुमच्या आधार कार्डला नंबर वगैरे अटॅच करायचे, ते इन्सर्ट करायचे. ठीक आहे. ते इन्सर्ट करण्यासाठी पण हा एसक्यूएलचा यूज केला जातो. देन अपडेट करण्यासाठी, समजा तुमचा नंबर चेंज झालाय किंवा काही गोष्टी तुम्हाला चेंजेस करायचे, तर त्याच्यामध्ये अपडेट करण्यासाठी पण रेकॉर्ड त्या टेबलमधनं हे अपडेटचे एसक्यूएलचे कमांड यूज केले जातात. सेम ॲज इट इज डिलीट करण्यासाठी, किंवा एखादा डेटा तुम्हाला सर्च करायचे. ओके. एखादा डेटा तुम्हाला सर्च करायचे, ते सर्च करण्यासाठी पण एसक्यूएलचे डिफरंट डिफरंट कमांड्स अवेलेबल असतात. ठीक आहे. देन एसक्यूएलचे काही रूल्स आहेत, काही गाईडलाईन्स आहेत, त्याला थोडक्यामध्ये सिंटॅक्स म्हणलं जातं, की त्या सिंटॅक्स शिवाय आपल्याला त्याच्यावरती वर्कआउट करताच येत नाही. ठीक आहे. मग ते सिंटॅक्स तुमचे सिलेक्ट आहेत. ठीक आहे. भरपूर असे आहेत, जसं की या ठिकाणी डिलीट आहे, आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की नॉट अ केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे. नॉट अ केस सेन्सिटिव्ह. आता केस सेन्सिटिव्ह आहे की नाही हे काय असतं नेमकं, तुम्ही अल्फाबेटिकल वापरताय की स्मॉल लेटर वापरताय त्याच्यावरून काही फरक पडणार नाही. बट जे काही त्याचे युनिक सेट केलेले रूल्स आहेत, त्या रूल्स नुसार जर तुम्ही सेम जर सिंटॅक्स टाकताय किंवा सेम जर कमांड्स टाकताय, तर तो तुम्हाला काय करणार, आउटपुट तो सरळ देणार. ठीक आहे. सर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक सांगतो की एसक्यूएलचे कमांड्स हे 5 प्रकारचे असतात. ठीक आहे. आता यामध्ये भरपूर कमांड्स आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये क्लॉजेस येतात, बरेचसे ऑपरेशन्स येतात. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जो काही मेन पार्ट येतो कमांड्सचे 5 टाईप. त्याच्यामध्ये येतं डीडीएल, डीएमएल, डीसीएल, टीसीएल आणि डीक्यूएल. ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये माहिती घेऊया. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा डीडीएल काय असतो, तर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ठीक आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेज. जर तुम्हाला एखाद्या टेबलचा स्ट्रक्चर जर चेंज करायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला क्रिएट, ड्रॉप, अल्टर, ट्रंकेट हे कमांड्स तुम्हाला यूज केले जातात. ओके. डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये काय आहे की एखादा टेबल तुम्हाला क्रिएट करायचे, किंवा एखाद्या टेबलमधून तुम्हाला एखादी जे काही तुमची माहिती असेल किंवा जे काही इन्फॉर्मेशन असेल त्याला ड्रॉप करायचे, एखाद्या माहितीला तुम्हाला काय करायचे, अल्टर करायचे, किंवा एखाद्या टेबलचा पूर्ण स्ट्रक्चरच तुम्हाला गाईड करायचं, तर त्यासाठी तुमच्याकडे ट्रंकेट यूज केला जातो, परत ड्रॉप यूज केला जातो, आणि अल्टर करण्यासाठी अल्टर कमांड पण यूज केली जाते. हे सिंपल आपल्याकडे काय आहे, हेच कमांड आहेत. हे 4 कमांड येतात कशामध्ये, डीडीएल मध्ये. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डीडीएल, डीएमएल. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे.
देन ह्याच्यामध्ये काय आहे की एखाद्या टेबलचं स्ट्रक्चर चेंज करण्यासाठी DDLचा यूज केला जातो आणि त्यामधले जे काही कमांड्स आहेत महत्त्वाचे, जे की क्रिएट, ड्रॉप, अल्टर आणि ट्रंकेट, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि यामध्ये जर तुम्ही चेंज केला तर त्यामध्ये तुमचा परमनंटली सेव्ह होऊन जातो, त्याला रोल बॅक करता येणार नाही किंवा रिवोक करता येणार नाही. ठीक आहे, तर हे यूज करताना तुम्हाला परमनंटली जो काही आहे तो सेव्ह होऊन जातो. सो ते यूज करण्याच्या अगोदर तुम्हाला काही अथॉरिटी असतात, जे की तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला काही ऍक्सेस दिला जातं, देनच तुम्हाला या ठिकाणी हे जे कमांड्स आहेत ते यूज करण्यासाठी अलाउ केलं जातं. देन सेकंड वन येतं तुमचं DML. ठीक आहे, DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ठीक आहे, म्हणजे मॅनिप्युलेट करण्यासाठी, मीन्स की मॉडिफाय करण्यासाठी. जर एखादा डेटा आहे, एखादा टेबल आहे, त्या टेबलमधला जर डेटा आपल्याला मॉडिफाय करायचे, मॉडिफाय मीन्स वॉट, की तुम्हाला चेंज करायचे किंवा काहीतरी अपडेट करायचे, तर त्यासाठी तुम्हाला काय केलं जातं की DML यूज केलं जातं, लाईक डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. यामध्ये 3 कमांड येतात. एक म्हणजे इन्सर्ट, म्हणजे एखाद्या डेटा आतमध्ये नवीन ऍडिशन करायचे. समजा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जॉईन झालात, तुमचा नवीन दिवस आहे, देन तुम्हाला तिथे एखादी ID नंबर भेटतो, देन तुमचं काहीतरी डिफरंट नाव वगैरे त्या कंपनीच्या जो काही डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये टाकण्यासाठी त्या ठिकाणी इन्सर्ट यूज केला जातो. लाईक जर त्याच्यामध्ये समजा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या जागेवरती गेला तर त्याचा ID तुम्हाला भेटलेला आहे, तर त्या ठिकाणी समजा त्याचं फक्त नाव काढून त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं, त्यासाठी तुम्हाला मॉडिफाय करायचे फक्त, म्हणजे अपडेट केलं जातं. किंवा एखादी तुम्ही कंपनी सोडलात किंवा ऑर्गनायझेशन सोडल्यानंतर तुम्हाला तिथून पूर्णपणे डिलीट पण करता येतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमचा जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस मधला मॉडिफाय करण्यासाठी तुमच्याकडे DML यूज केलं जातं. बट जे काही याच्यामध्ये चेंजेस आहेत ते परमनंटली चेंजेस होत नाही. ठीक आहे, हे कॅन नॉट बी परमनंटली सेव्ह, म्हणजे सेव्ह होत नाही. त्याच्यामध्ये परत पण चेंजेस तुम्ही करू शकता, परत चेंजेस करू शकता. बट डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये एक वेळेस केल्यानंतर तो डायरेक्टली एकतर तुम्हाला डिलीट करावा लागेल, तो डायरेक्टली तुम्हाला काय होईल, परमनंटली सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर येतं तुमचं DQL, जी की डेटा क्युरी लँग्वेज. ठीक आहे, सर्वात मोस्टली यूज केलं जाते हे 3 गोष्टी, एक DDL, DML आणि DQL. या DQL मध्ये काय आहे की फक्त जर एखादा डेटा सर्च करायचा किंवा फेच करायचा असेल तर त्यासाठी फक्त DQL यूज केलं जातं आणि त्यासाठी तुमच्याकडे सिलेक्टची कमांड यूज केली जाते. ओके, त्यासाठी कमांड तुम्हाला सिलेक्टची यूज केली जाते. सर्च आणि फेचिंग करण्यासाठी सर्वात जास्त मोस्टली यूज केलं जातं हा DDL, DML आणि DQL. देन त्याच्यानंतर येतो तुमचा DCL, म्हणजे एखाद्या डेटाला, ठीक आहे, तुमच्याकडे अथॉरिटी असेल आणि त्यानंतर तुमच्याकडून काहीतरी चुका झालेल्या आहेत, तर तो अथॉरिटीवाला पर्सन काय करतो की एखाद्या डेटामध्ये काहीतरी चुकीचं घडलं असेल तर तो पूर्णपणे आहे त्या सिच्युएशनवरती आणू शकतो. ठीक आहे, त्यासाठी तुमच्याकडे 2 कमांड येतात, ग्रँट आणि रिवोक. हे मोस्टली करून एक्सपिरियन्स पर्सन जे आहेत, ठीक आहे, जे की 7-8 वर्षाचे 10 वर्षाचे एक्सपिरियन्स पर्सनना हे अथॉरिटी दिलेली असते की डेटा कंट्रोल लँग्वेज, म्हणजे त्या डेटाला कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे टेक इट बॅक अथॉरिटी ऑफ एनी डेटाबेस. म्हणजे त्या डेटाबेसमध्ये समजा समथिंग काही चेंजेस झालेत किंवा चुकून काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी ऍड झालेल्या आहेत, तर तो पूर्णपणे तिथून रिव्हर्ट करण्यासाठी हे तुमचा DCL यूज केला जातो. त्यासाठी 2 कमांड आहेत, ग्रँट अँड रिवोक. ओके, आणि देन येतं सर्वात लास्टला येतं तुमचं TCL, जे की ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही यूज करताय त्याच्यामध्ये ऍडिशन केलं तर तो जर डिलीट होत नाही, ठीक आहे, तर त्याला रिव्हर्स करण्यासाठी, म्हणजे अंडो किंवा रिव्हर्स बॅक टू सर्टन पॉईंट विदाउट रोल बॅक ट्रान्झॅक्शन, म्हणजे आहे त्या सिच्युएशनवर आणण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी कमिट, रोल बॅक आणि सेव्ह पॉईंट हे 3 कमांड या ठिकाणी यूज केले जातात. पण मोस्टली जे काही DCL असेल किंवा TCL असेल, हे दोन्ही जे काही कमांड्स आहेत, ठीक आहे, हे दोन्ही जे टाइप्स आहेत, हे टाइप्स मोस्टली करून 8 to 10 इयर ऑफ एक्सपिरियन्स पर्सनला ह्याचा अथॉरिटी दिलेली असते. सो मोस्टली तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फिक्स क्वेश्चन विचारला जातो की DDL, DML आणि DQL मधला डिफरन्स काय आहे, ह्यांचं वर्कआउट काय चालतं आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते कमांड्स येतात. ओके, सो हा आहे आपला फर्स्ट व्हिडिओ. ठीक आहे, आता उद्यापासून आपल्याला काय करायचं की DML, DQL, DCL, TCL आणि जो काही DDL आहे, ठीक आहे, ह्याच्यासाठी आपल्याला स्टार्ट करायचे. सो नवीन कोणी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामची आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला ऑलरेडी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही फॉलो करून तिथून मेसेज करू शकता. ओके, धन्यवाद.